हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्टुडंट्स, आज आपण मुघलकालीन शिक्के जे खूप प्रचलित होते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता पहिला सिक्का आहे तो म्हणजे मोहर. मोहर हा सोन्याचा सिक्का होता. अकबराने प्रचलित केला होता. त्याचे मूल्य 9 रुपये इतके होते. मुघल काळातील सर्वाधिक प्रचलित आणि प्रसिद्ध असा हा सिक्का होता. दुसरा आहे शंसब. अकबराद्वारे चालवण्यात आलेला हा सर्वात मोठा सोन्याचा सिक्का होता, जो 101 तोळ्याचा होता. मोठे मोठे देणे घेण्यासाठी बनवण्यात आला होता. 1 तोळा म्हणजे 12 ग्रॅम इतके वजन होते त्याचे. तिसरा आहे इलाही. अकबराद्वारे प्रचलित करण्यात आलेला हा सुद्धा सोन्याचा सिक्का होता, जो आकाराने गोलाकार होता. त्याची किंमत 10 रुपये इतकी होती. चौथा आहे रुपया. शुद्ध चांदीचा सिक्का असून त्याचे वजन 178 ग्रेन इतके होते. ठीक आहे. जलाली 5 नंबर. चांदीचा चौकोनी सिक्का होता. अकबरानेच प्रचलित केला होता हा सुद्धा, आणि रुपयाचा अर्धा भाग इतकी किंमत होती त्याची. दाम. अकबरानेच प्रचलित केलेला हा तांब्याचा सिक्का होता. रुपयाचा 40वा भाग होता. 7 नंबर. जितल. जितल हे तांब्याचा सर्वात छोटा सिक्का होता. दामाचा म्हणजे दाम जो रुपयाचा 40वा भाग होता. दाम म्हणजे तर जितल हे दामचा 25वा भाग होता. याला पैसा असेही म्हणत असत. निसार हे जहांगीरांच्या काळात तांब्याचा सिक्का प्रचलित होता. रुपयाचा 1/4 इतकी किंमत त्याची होती. आना म्हणजे शहाजहानद्वारा प्रचलित होता. रुपयाचा 16वा भाग इतकी त्याची किंमत होती. तर हे काही मुघलकालीन सिक्के होते जे प्रचलित होते. अकबराने जास्त करून सिक्के प्रचलित केले होते. नंतर तेच पुढे चालवण्यात आले होते. तर ही जहांगीर आणि शहाजहान यांच्या काळातही सिक्के बनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.